दोघं दोन दिसतो. अहो राजकारण हे फक्त 15 दिवसाकरता असतं. राजकारण एकदा मतदान संपलं, विरोधक असो विरोधात मतदान केलेला असो, तो आपलाच नागरिक असतो. कारण त्याला सुद्धा लोकशाहीमध्ये अधिकार येतं. तो कुठेतरी बाजूला गेला म्हणजे तो आपला दुश्मन नाहीये. त्याला त्याचे विचार मांडू दे ना. काल तर असा एक आरोप केला गेला की म्हणले हे जे अपक्ष उभा केलेत का, हे सगळे मी उभा केलेत मी. आता मला सांगा, आणि यांच्या नाळासकट म्हणले यांनी पैसे दिले तर इतके भिकारी आहेत का त्याला नाळाला ते मिळत नाही त्या अपक्षाला. आम्ही नाळा फळासकट त्यांना पैसे दिले आणि आमच्या विरोध उभं करून घेतले होते. अरे काय तुमचा विचार चालले तर असं गलिच्छ राजकारण करू नका. तिसरा प्रश्न असा आहे मित्रांनो, आपण भगवानगड आणि भगवानगडाच्या परिसरातले माणसं आहोत. महाराष्ट्रात नाही, दिल्लीत नाही, कुठपर्यंत जा, आपल्याला भगवानगडाचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला कुत्रे ओळखीत नाही. भगवानगड हे आपलं नाव आहे, शान आहे आणि आपली ओळख आहे. आम्ही त्या दिवशी पंढरपूरला गेलो, म्हणजे पंढरपूरने माडायला गेलो, आम्ही एका वस्तीवर थांबलो होतो आणि द्वारकाला म्हणलं, द्वारका जरी पण आपल्याला पाणी तरी आण कळशी भरून. आम्हाला ते टोळ्यावेळी सापडत नव्हते ना. अक्षरशः तुम्हाला सांगतो, ती पळत गेला आणि म्हणला ताई आम्हाला एक भांडं भरून पाणी द्या. ती म्हणली बाबा कुडाले तुम्ही, म्हणजे कुडाले तुम्ही. ते म्हणले आम्ही भगवानगडाचे. अक्षरशः त्या माऊलीने डोकं पदर घेऊन दर्शन घेतलं. भगवानगडाच्या पायथ्याशी म्हणल्यानंतर पाणी आणून दिलं आम्हाला, बोरं आणून दिले. जिथपर्यंत नाव आहे तिथपर्यंत आपण या भगवानगडाच्या नावाखाली जगतो. त्याच भगवानगडाच्या त्याच नामदेव शास्त्रीचा तुमच्या बॅनरला फोटो नसावा. काय केलं नामदेव शास्त्रीनं? सगळ्या बॅनरला फोटो येतो, तुमच्याच बॅनरला पण फोटो नाही नामदेव शास्त्रीचा. नामदेव शास्त्री विरोध करत नाही ना तुम्ही. मग तुम्हाला सगळ्या समाजाचे फोटो टाकता येतात, सगळ्या बाबाचे फोटो टाकता येतात, नामदेव शास्त्रीचा का फोटो नाही तुमच्या बॅनरवर? विरोध करत म्हणता नाही तुम्ही. सीखो, ऐप डाउनलोड करो, स्टेप समझो और घर बैठे ही ऑनलाइन ड्राइविंग लाइसेंस बना लो. इंस्टॉल नाउ पे क्लिक करो और अभी सीखो ऐप डाउनलोड करो. दाखायचं एक आणि करायचं. अरे जगाला दिसतंय तुम्ही सरळ सरळ विरोध करताय आणि तुम्ही सांगत आम्ही काय नाही, आम्ही एकच येतो ना, आम्ही आमकच येत. अरे ज्या बाबाला इथून उठून सगळ्या गावात मिरून वर पाठवून दिलं, दुसऱ्या गावात जाऊन सांगितलं गावात बाबा मिरेला एकेरी भाषेत बोलता. आता म्हणता नाही भगवानगडा